नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. गेल्या 19 सालापासून अथर्व प्रशासनानं हा जो कारखाना ताब्यात घेतलेला आहे, त्यानंतर जी रोजीरोटी चालू झालेली आहे त्या मार्फत सर्व तालुक्यातील घटकांचं फार मोठं सहकार्य त्यांना लाभलेलं आहे आणि त्या सहकार्यातनं ही जी दौलत पुन्हा चालू झालेली आहे त्या निमित्तानं त्यांचे खरोखर आभार मानावे लागतील. परंतु कामगारांच्या बाबतीत अथर्व प्रशासनानं थोडीशी चांगली भूमिका घ्यायला पाहिजे होती. त्या पद्धतीची भूमिका त्यांनी आजपर्यंत घेतलेली नाही. 2022ला आमचा संप झाला, त्यानंतर तो 50% वेतनवाढ आम्हाला मिळाली. त्यानंतर पुन्हा 4 वर्ष 3 वर्ष आम्हाला वेतनवाढ झाली नाही, म्हणून गेल्या वर्षी 25ला पुन्हा आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनातनं पुन्हा त्रिपक्षीय वेतनानुसार ज्या आमच्या मागण्या होत्या 11 मागण्या होत्या, त्या 11 मागण्यातल्या 9 मागण्या मान्य केल्या अशा म्हणून त्यांनी सगळीकडे जाहीर केलं आणि 2 मागण्या ज्या मुख्य होत्या महत्त्वाच्या, त्रिपक्षीय वेतनप्रमाणे करार, जो वेतन श्रेणीप्रमाणे आम्हाला पगार व हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करणं, हा जो महत्त्वाचा मुद्दा होता तो त्याने आजपर्यंत पूर्ण केलेला नाही. त्रिपक्षीय वेतनवाढी संदर्भातली बैठक कलेक्टर ऑफिसजवळ झाली, परंतु त्यानंतर त्यात तोडगा निघाला नाही. साखर संघाच्या नियमाप्रमाणे जर तुमचं वेतन वाढत असेल, तो जर अहवाल आम्हाला आला असेल तर त्या पद्धतीनं तुम्हाला वेतनवाढ देऊ. साखर संघाचा अहवाल सुद्धा आला, परंतु त्यानंतर त्यांनी त्या अहवालामध्ये 4 टप्पे पाडून माननीय विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांच्या घरी निवासस्थानी जी बैठक झाली त्यामध्ये 4 टप्पे पाडून आम्हाला वेतन देण्यात आलं. आणि आता जर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अथर्व प्रशासन हे जाणून बुजून दौलतच्या स्थानिक कामगारांना पगार नाकारत आहेत आणि अथर्वकडे गेलेल्या कामगारांना मात्र पगार देत आहे. आता गेल्या जानेवारीपासून आम्हाला जो पगार द्यायचा होता तो त्याने आम्हाला दिलेला नाही, पण अथर्वकडे गेलेल्या कामगारांना त्याने दिलेला आहे. त्यामुळे फार मोठा अन्याय ते करत आहेत. आमच्या स्थानिक कामगारांना, हंगामी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे होता तो त्याने दिलेला नाही. आज त्याने 30, 35, 40 कामगार बाहेरील भरलेले आहेत, पण स्थानिक कामगारांना मात्र त्याने आजपर्यंत त्याने कामावरती घ्यायचं, कायम करायचं आश्वासन जे दिलेलं होतं ते त्याने पूर्ण केलं नाही. त्यामुळे हा मोठा उद्रेक निर्माण झालेला आहे आणि या उद्रेकातून आज आमचे इथे उपोषणकर्ते जे कामगार आहेत ते उपोषणला बसून आपल्याला न्याय मागण्यासाठी तालुक्यातल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी उपोषणला बसलेले आहेत. तेव्हा सर्व विभागातील सर्व प्रसारमाध्यमांनी या आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला योग्य प्रकारे सहकार्य करून या उपोषणाला प्रशासनाला जाग आणून आम्हाला न्याय द्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो.